नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कॉम्पिटिटिव्ह सर्व्हर्सवरती. आज थोडक्यात आपण बघूया की कंबाईनची परीक्षा, जी की राज्यसेवेची परीक्षा खूप दिवसापासून कट ऑफ प्रलंबित होता आणि त्याचा निकाल लागला होता. पूर्वपरीक्षेचा संदर्भात बोलत आहोत आपण. 140 म्हणजे 150च्या आसपास जागा होत्या. जे MPSCचं आयोग आहे, म्हणजे MPSC आहे, ते MPSC जाहिरातीमध्ये असं येत असतं की येत्या काळामध्ये पदामध्ये कमी जास्त होऊ शकते. याचा अर्थ असा नसतो की फक्त जागाच वाढतील, समजते. याचा अर्थ असा नसतो की फक्त जागाच वाढतील. 11 जागासुद्धा कमी झाल्या त्या इतर मागासवर्गीय समाज किंवा काहीतरी बहुजन समाजाचं काही डिपार्टमेंट होतं किंवा अल्पसंख्याक काहीतरी, याच्यावर एकूण 11 जागा कमी झाल्या होत्या. सांगायचं तात्पर्य एवढं की फक्त जागाच वाढतील. आणि येत्या काळात कळत आहोतच आपण सोबत. आम्ही पण सांगितलेलं आहे यूट्यूबवरतीच की जागा किती वाढतात. ESOच्या 3 जागा होत्या. 279 जागा STAसाठी आहेत काहीतरी, आणि PSIच्या काहीतरी 393 का काहीतरी जागा आहेत. आणि या जागामध्ये खूप वाढ होऊन 780पर्यंत जाहिरात गेलेली आहे. कंबाईन बची ध्यानात ठेवा, SRच्या 82 का 85 जागा वाढल्यात. म्हणजे असं म्हणू नका की जागा नसतात MPSCमध्ये आणि सरकार जागा भरत नाही वगैरे वगैरे. मान्य करतो आम्ही की सरकार बऱ्यापैकी जागा जेवढ्या मंजूर असतात तेवढ्या भरत नाही, परंतु कंबाईनसारखी जाहिरात 800 पदांपर्यंत जाते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. ओके. आणि यासाठी खूप पाठपुरावा केला होता. फक्त एवढं गोष्ट आहे की ESOच्या जी जागा होत्या ते फक्त 3च जागा राहिल्यात. आणि त्या काळामध्ये आता कंबाईनची जाहिरात जी की ह्याच महिन्यात सांगितलेलं 2026ची, आणि मग 2026ची जागा, आणि आता काय जागा वाढत नसतात 2025मध्ये, जी की 3 ESO जागा होत्या तेवढ्याच भरल्या जातील. येत्या काळामध्ये चांगल्यात जास्त जागा येतील याची आशा ठेवू आपण. आणि कंबाईनसारखी जाहिरात 800 पदांपर्यंत गेलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कोण काय म्हणते याच्याकडे दुर्लक्ष करत चला. आणि थोडक्यात बघायचं की आपण कट ऑफ बघणार आहोत 2025चा. आता खूप विद्यार्थी तळ्यात मळ्यात आहेत. आता काही नाही, आता परीक्षा जवळ आलेली 40-50 दिवसावर, तरी पण काही विद्यार्थी अजून संभ्रमामध्ये असतात. आपण मागच्या वेळेस सांगत आलेलो होतो राज्यसेवेचा कट ऑफ 114 किंवा 116 लागेल म्हणून सांगितलं होतं आपण चॅनलवरती. 117 का 16 कट ऑफ लागलेला आहे. मागच्या कट ऑफच्या अनुसार आणि जागेच्या प्रमाणामध्ये आम्ही सुद्धा एक जबाबदारीनेच काहीतरी सांगत असतो, परंतु जबाबदारीने सांगितलं म्हणजे असं नाही की फिक्सच असेल असा कट ऑफ. कमी जास्त होऊ शकतो, परंतु एवढा बी कमी होत नाही की 30 लागेल, आणि एवढा बी जास्त होत नाही की 80 लागेल. त्याच्यामुळे या गोष्टीचं जरा तुम्ही भान ठेवलं पाहिजे. आणि सांगतो ह्या याची काही शाश्वती याची धरायची नाही की हां मग 100 50 म्हटले 50च कट ऑफ लागेल, असं नसतं. कमी जास्त होऊ शकतं. आता SRच्या 85 का 83 जागा वाढल्यात म्हणल्यानंतर तेवढे विद्यार्थी जाणार आतमध्ये, 1-2 हजार काही विद्यार्थी जातील. मग त्याच्यामुळे कट ऑफ जास्तच 10 मार्काने किंवा 5 मार्काने कमी होत नसतो, परंतु 1-1.5 किंवा 2 मार्काने जो कट ऑफ कमी होत असतो त्याच्यामुळे सुद्धा खूप विद्यार्थ्यांना खूप लाभदायक ठरतं. कारण 0.25 उडणारे खूप विद्यार्थी आहेत. आमच्यासोबतचेच विद्यार्थी 0.25 उडालेले आहेत, त्यांना माहीत असं दुःख काय असतं. ओके. तर बघूया की कट ऑफ 2025चा कट ऑफ थोडक्यात सांगणार आहे. जास्त वेळ घेणार नाही तुमचा, कारण परीक्षा तोंडावर येऊन ठेपलेली आहे. इथं भविष्यात ओपन कॅटेगरीचे 53.25 लागण्याचा कट ऑफ 100% म्हणजे 100% म्हणजे 1 ते 2 मार्क इथं बघू शकता. अदर कॅटेगरी EWS सोडून, कारण EWS आपण काय अंदाज बी सांगू शकत नाही. ते EWS कॅटेगरीचा मागच्या 7-8-10 मार्कानं कमी लागला होता. त्याचा अंदाज तेवढाच आज पण असं वाटतं की तेवढाच 7-8-10 मार्काच्या आसपास कमी लागेल. ग्रुप Cला बी खूप कमी लागतो त्याचा कट ऑफ, कारण सर्वांना माहिती आहे. आता ओपन कॅटेगरीचा हा कट ऑफ बघायला गेलं तर इथं बघू शकतं की ओपन कॅटेगरीचा 53 कट ऑफ आहे. 53. आपण हा फक्त अंदाज दिलेला आहे 53.25. 1 ते 2 मार्क कमी जास्त होऊ शकतो. इथं बघू शकता फक्त EWS कॅटेगरी सोडून. EWS आपण सांगू बी शकत नाही. फक्त एवढं आहे की 6-7 किंवा 5 ते 8-9 मार्काच्या कमीच ओपनच्या कट ऑफ EWSचा लागू शकतो बरं का. आणि हा कट ऑफ जो आहे तो 2025चा कट ऑफ आहे. आणि जे विद्यार्थी अजून पण संभ्रमामध्ये आहे की काय करावं, त्यांनी मी म्हणतो की 50+ जे अभ्यास करत आहेत, पहिले मी सांगितलं होतं ना, आता बी सांगतो, 50+ ज्यांना मार्क आहे, 51 असतील, 52 असतील, 55+ असतील तर काय ते मग काय प्रॉब्लेमच नाही आहे. परंतु जे तळ्यात मळ्यात आहेत देखील 52, 53, 51, त्यांनी 50च्या प्लस आहेत ना, अभ्यास करायचा बिंदास. मी तर म्हणू शकतो की याचं सांगू शकत नाही की आपण कट ऑफ 49 किंवा 50 पण लागेल. ओके. पुन्हा असं म्हणायचं नाही की मग 50च्या प्लस म्हटली होती मग 49, 75 आहे मग आता मग असं तसं वगैरे वगैरे, अजिबात नाही. तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या याच्यावर विचार करायचा. मागच्या 3 वर्षाचा कट ऑफ, मागच्या 3 वर्षाच्या जागेच्या प्रमाणामध्ये किती लागला होता, किती लागेल. फक्त आमच्याकडे काही सोर्स असतात की पोल असतो, त्या पोलवर किती खरी माहिती देतात तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. परंतु एक जागेचं प्रमाण, जागा खूप आहेत, 800च्या आसपास, 779 किंवा 800च्या आसपास जागा आहेत.
त्याच्यामुळं आपण सांगतो की 53 आणि पेपर असे बी नव्हता की एवढा बी कठीण असतो आणि एवढा बी सोपा असतो. एक रेंज असते आयोगाची सुद्धा, आयोगाला सुद्धा एक पोरं मेंटेन ठेवायचे असतात आणि कट ऑफ देखील मेंटेन होतच असतो. ओके, असं म्हणणं की मग आता OBCला 80 जागा आहेत आणि ओपनला 20 जागा आहेत आणि म्हणजे सॉरी कॅटेगरीमध्ये 80 जागा आहेत आणि ओपनला 20 जागा आहेत. ह्याच्यामधल्या 20 जागा तर EWSसाठी आहेत. आणि मग तरी पण EWSचा कट ऑफ कमी का जास्त का असे वितर्क नका लावू. फक्त जेवढं आहे तेवढं सांगितलेलं, जे 50+ आहेत त्यांनी अभ्यास करा चांगल्या प्रकारे. आणि विशेष म्हणजे GKपेक्षा जास्त पेपर 1ला मराठी इंग्लिशला फोकस करा, PYQ सॉल्व करा, रिव्हिजन करा, जास्त सोर्सेस वापरू नका, तरच तुम्हाला 80+ किंवा 70+ पडण्याचे चान्सेस आहेत पेपर 1मध्ये. जो पोरगा म्हणजे पेपर 1मध्ये 75 किंवा 80 मार्क घेईल, 100% 80 मार्क घेईल, म्हणजे ह्या जागेच्या प्रमाणे ज्या विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीमध्ये पेपर 1साठी 75-80 मार्क पडले, 100% मला तर वाटते ते पोस्ट मिळवणारच आहे. कॅटेगरीनुसार 10-5 मार्क कमी जास्त असले तर काय प्रॉब्लेम नाही. परंतु पेपर 1मध्ये मार्क जर तुम्ही 55-40 पडत असतील किंवा 50 पडत असतील तर काय कामाचं नाही. पेपर 2ला बी तेवढे, म्हणजे तुमचे 100 म्हणजे 200 मार्कच कुठं नाही, 294चा कट ऑफ लागत आहे 400पैकी. ओके, तर या गोष्टी ध्यानात ठेवा. आणि जे विद्यार्थी 53.25 आणि येत्या काळामध्ये निकाल कधी लागेल तर याच्याविषयी पण बोलू. निकाल सध्या डॉक्युमेंट वगैरे काहीतरी अपलोड करा वगैरे लावलेले आहेत MPSCनं. येत्या काळामध्ये लवकरात लवकर जाहीर होईल निकालाची आशा बाळगू आपण. आणि मागच्या वेळेस बी 30-40 दिवसावरच राज्यसेवा मुख्य परीक्षा आल्यानंतर आयोगानं कट ऑफ लावला आहे. आता त्याच्यानंतर 1 आठवडा किंवा 2 आठवडे वाढवून दिले. अशा अपेक्षा नका ठेवू की आपला बी कट ऑफ तेवढ्याच अंदाजानं 30-40 दिवसाच्या आसपास लागेल आणि मग दिवस तर तेवढे उरलेत वाटते आणि तुम्हाला सुद्धा वाढवून देतील. आता हे निकाल लागल्यानंतर मी पण सांगतो की हां मग तारीख वाढवून देतील मेन्सची वगैरे वगैरे, कारण पुढच्या पण परीक्षा आहेत विद्यार्थी मित्रांनो. 2026च्या सुद्धा आयोगाला परीक्षा घ्यायच्या असतात. 2026च्या सुद्धा आयोगाला परीक्षा डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा येते. 2026मध्ये 2026च्या कंप्लीट 7-8 महिन्यामध्ये परीक्षा कंप्लीट करायच्या आहेत. त्यांच्यावर बी लोड असतो, त्यांच्यावर बी आपण बी समजून घ्यायचं असते. आणि शेवटी काय का असणार 3 वर्षे का असणार, परंतु तुम्हाला पोस्ट मिळते. आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करत असाल तर मी तर सांगतो की 100% तुम्हाला पोस्ट मिळते. जर विद्यार्थी जेन्युइनली अभ्यास करत असेल तर 1-2 वर्ष लागत असतं. एक प्रोसेस असते, ही आयोगाला सुद्धा ट्रान्सपरन्सी ठेवायची असते. असं नाही की मग निकालामध्ये थोडा तपास जाणार तर लगे विद्यार्थी मग पुन्हा क्लेम करणार, असं केलं तसं केलं. काही गोष्टी बघायच्या असतात, टेक्निकली असतात, तुम्ही पण समजून घ्यायचे असतात. परंतु असं नाही की PSIच्या निकालाला मागच्या वेळेस उशीर लागला, परंतु विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टाचं चीज झालं. खूप विद्यार्थी किती 208 का 205 काहीतरी होते, ते विद्यार्थी PSI झाले. आता 393 जागा आहेत. ओके, त्याच्यामुळं संयम ठेवणं कशाला म्हणतात परीक्षेमध्ये. UPSCचा विचार नका करू. आयोगसुद्धा आपला खूप चांगला आहे, चांगल्या प्रकारे बदल करत आहे आणि चांगल्या प्रकारे ट्रान्सपरंट आणण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्णवेळ सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, चांगल्या प्रकारे त्यांचा स्टाफसुद्धा आहे. ओके, त्याच्यामुळे आपण आपल्या विश्वास ठेवणं, आपल्या अभ्यासावर कसं विश्वास ठेवतो तसा MPSCवर देखील आपला विश्वास असणे गरजेचं आहे. थोडा विलंब का असे ना, संयम कशासाठी ठेवायचा आहे. मग MPSCमध्ये UPSCमध्ये संयम ठेवा का म्हणतात, कारण ह्या गोष्टी असतात, बाय प्रोसेस जावं लागतं. ओके, तर कट ऑफ बघू शकता इथं 53.25च्या आसपास लागेल, 1-2 मार्क कमी EWS सोडून. ओके, ऑल द बेस्ट मुख्य परीक्षेसाठी. आपण भेटतच राहू, आपल्या चॅनलला जोडलेला राहतो. पण जय हिंद, जय महाराष्ट्र.